नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत 12 महिने खाता येतील असे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत चालणारे बलशाली लाडू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बिया काढलेले खजूर घेतलेले आहे, त्यासोबत राजगिऱ्याच्या लाह्या घेतलेल्या आहेत, खारीक पावडर घेतलेली आहे, सुकं खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, काजू घेतलेले आहेत, त्यासोबत बदाम, पिवळा मनुका, पांढरे तीळ आणि मगजबी। हे सर्व आपल्याला तुपावर मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। त्यासोबत काळा मनुका देखील घेतलेला आहे। इथे तुम्ही सुकामेवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आवडीनुसार सुकामेवा देखील घेऊ शकता। गॅसवर कढई ठेवून 1 चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये बदाम आपण मंद आचेवर परतून घेऊया। आपल्याला सर्व सुकामेवा तुपावर मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। बदाम छान परतून झालेले आहे, काढून घेऊयात। त्याच तुपामध्ये आपण काजू परतून घेऊया। काजू देखील छान मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। काजू देखील परतून झालेले आहे, काढून घेऊया एका ताटामध्ये। त्याच कढईमध्ये पुन्हा 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे। यामध्ये पिवळा मनुका आणि काळा मनुका घालून तो देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। परतून झालेले आहे, आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। पुन्हा 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। यामध्ये मगजबी देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान असं परतून झालेलं आहे, हे देखील आपण काढून घेऊया। आता आपण पांढरे तीळ भाजून घेऊया। पांढरे तीळ देखील आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। पांढरे तीळ काढून घेऊया, पुन्हा 1 चमचा तूप घालून घेऊया। यामध्ये खारीक पावडर आपण परतून घ्यायची आहे। मंद आचेवर आपल्याला खारीक पावडर परतायची आहे। खारीक पावडर छान परतून झालेली आहे, काढून घेऊया। पुन्हा कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। आता आपण खजूर परतून घेऊया।
तुपामध्ये खजूर परतून घेतल्यामुळे खजूर नरम होतो आणि मिक्सरला बारीक होण्यास मदत होते. त्यामुळे हलकासा आपल्याला खजूर देखील परतून घ्यायचा आहे. मंद आचेवर आपण खजूर परतून घेऊया. आपण बाकीचा देखील सर्व खजूर परतून घेऊया. आपले सर्व सुकामेवा परतून झालेला आहे आणि खजूर देखील परतून झालेला आहे. आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. सर्वप्रथम मी राजगिऱ्याच्या लाह्या मिक्सरला बारीक करून घेत आहे. छान अशी आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे. याप्रमाणे आपण मिक्सरला बारीक दळून घेऊया. राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपण इथे राजगिऱ्याच्या लाह्याचा वापर केलेला आहे. त्याचसोबत आपण तीळ देखील बारीक करून घेऊया. तिळामध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे तिळाचा देखील इथे वापर केलेला आहे. खारीक पावडर देखील पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया. परतून घेतलेला सुकामेवा देखील आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. सर्व सुकामेवा आपला बारीक करून झालेला आहे. आता आपण खजूर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. इथे आपण गूळ किंवा साखरेचा वापर करणार नाही आहोत. खजुरामध्येच आपण हे लाडू बनवणार आहोत. याप्रमाणे आपण खजूर बारीक करून घेतलेला आहे. आता बाकीचा देखील राहिलेला खजूर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपला सर्व खजूर बारीक करून झालेला आहे. इथे मी वेलची घालत आहे. छान आता सर्व एकत्रित मिक्स करून घेऊया. गूळ साखरेचा इथे कुठेही वापर केलेला नाहीये. छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण छान लाडू वळून घेऊया. छान असे आपले बलशाली लाडू तयार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि 12 महिने खाता येतील असे आपले बलशाली लाडू तयार आहे. आता आपण बाकीचे देखील लाडू तयार करून घेऊयात. आपले सर्व लाडू तयार करून झालेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कावेरीज किचन कथाला इन्स्टा आणि फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू नका. असे आपले हे बलशाली लाडू. धन्यवाद.